अहिल्यानगर मोबाईल रिटेलर असोसिएशननं 5099 रक्तपिशवी संकलन केल्यानंतर सदस्यांनी आनंद उत्सव साजरा केलाय। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 11 जुलै ते 20 जुलैपर्यंत मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीनं आयोजित महारक्तदान शिबिरात रात्री उशिरापर्यंत 5099 रक्तपिशवी संकलनाचं उद्दिष्ट पूर्ण केल्यानंतर सदस्यांनी आनंद उत्सव साजरा केला। यात नगर शहरात 2475 रक्तपिशव्यांचे तर ग्रामीण भागातून सुमारे 2621 पिशव्यांचे रक्त संकलित झाले असून पुढील 1.5 महिना संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णांना पुरेल इतका साठा रक्तपिढ्यांकडे संकलित झाल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली। अहिल्यानगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनने 5099 रक्तपिशवी संकलन पूर्ण केल्यानंतर सदस्यांनी आनंद साजरा केला। यावेळी आमदार संग्राम जगताप, प्राध्यापक माणिकराव विधाते, जिल्हा मजूर फेडरेशनचे उपाध्यक्ष विकी जगताप, महाराष्ट्र राज्य मोबाईल असोसिएशनचे अध्यक्ष अजित जगताप, जिल्हाध्यक्ष अजित पवार, अमित बुरा यांच्यासह सभासद उपस्थित होते। तर लोक कल्याणाकरिता आणि लोकहिताकरिता मोबाईल रिटेलर्स असोसिएशनने एक पाऊल उचललंय आणि महारक्तदान शिबिर यशस्वी करून दाखवलं। मनुष्याच्या जीवनात आरोग्याचा विषय महत्त्वाचा असतो। देशात रस्ते अपघात मोठ्या प्रमाणात होत असून यात जखमी रुग्णांना रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासते। तसेच डायलिसिस, थॅलेसिमा या आजाराच्या रुग्णांना तर सतत रक्त लागत असतं। यासाठी रक्तदानाची लोक चळवळ उभी राहणं गरजेचं आहे। या रक्तदान शिबिरात पहिल्यांदा रक्तदान करणाऱ्यांची संख्या मोठी होती, तर युवकांनी पुढे येऊन सामाजिक उपक्रमात भाग घेऊन लोक कल्याणकारी कामं मार्गी लागत असतात। पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण संवर्धनाची लोक चळवळ उभी करण्यासाठी मोबाईल रिटेलर्स असोसिएशनने पुढाकार घ्यावा असं मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलंय। अहिल्यानगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीनं आयोजित महारक्तदान शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असल्यामुळे हे शिबिर यशस्वी झालंय। शिबिराचं 4थं वर्ष असून सर्व स्तरातील नागरिकांनी रक्तदान केलंय, तर देशसेवा करणाऱ्या सैनिकांनी देखील यात सहभागी होत रक्तदान करून आपलं कर्तव्य बजावलंय। हे रक्त गरजेनुसार जिल्ह्यासह राज्यातील रुग्णांसाठी मदतीचं होईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित जगताप यांनी दिली। ऑल इंडिया मोबाईल रिटेलर असोसिएशन यांच्या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या या संघटनेच्या वतीनं एक भव्य दिव्य एक लोक कल्याणाकरता, लोकहिताकरता एक मोठं पाऊल उचलण्यात आलं आणि ते म्हणजे महारक्तदान शिबिर। आणि ते आज 20 जुलै 2025 रोजीचा आपला दिवस आपण सर्वच या संघटनेचे आपल्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी असतील, विशेष करून आपल्या अहिल्यानगर शहराचे सर्व पदाधिकारी असतील, अजित भाऊ जगताप, त्याचप्रकारे आपल्या संघटनेचे शहराचे अध्यक्ष अजितदादा पवार असतील व त्यांच्याबरोबर काम करणारी सर्वच शहरामधली टीम, आपण सर्व जिल्हाभरामध्ये 21 तारखेपासून आपलं 11 तारखेपासून तर जवळपास आज तागायत 20 तारखेपर्यंत एक 10 दिवस म्हणजे 9 दिवस प्रत्येक तालुक्यामध्ये आणि आजचा पूर्ण दिवस आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये आपण अथक परिश्रम घेतले आणि ह्या परिश्रमाचं फलित आज आपल्याला आता पाहायला मिळतंय। जवळपास 5000च्या पेक्षाही अधिक रक्त संकलन आज आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या संघटना असतील, राजकीय पक्ष असतील किंवा आपल्यासारख्या व्यवसायाच्या फोरमवरती काम करणारे अनेक लोक असतील, हे कोणालाही शक्य झालं नाही। ते फक्त आणि फक्त आपल्या अहिल्यानगरमधल्या ॲम्रानी या ठिकाणी शक्य केलं। त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो। आपण जर पाहिलं तर आज महिनाभर सातत्यानं अजित भाऊ असतील, त्यांच्याबरोबर काम करणारे तुम्ही सगळे असोसिएशनचे सर्व पदाधिकारी असतील, म्हणजे सातत्याने याच्यामध्ये जनजागृती करण्याची मोहीम। कारण की आपण पाहतो की कुठलाही कार्यक्रम करायचा म्हटलं तर याच्यामध्ये एक
निमंत्रित करावं लागतं आणि त्याच्या माध्यमातून आपण सर्वांनी पुढाकार घेतला आणि एका व्यक्तीने आज 5-5 लोक, 10-10 लोक, 20-20 लोक, 50-50 लोक इथपर्यंत आणले आणि फक्त आणले नाही तर याच्यामधून प्रत्येकाला रक्तदान करणं हे किती महत्त्वाचं आहे आणि याच्या माध्यमातून रक्तदान झाल्यानंतर प्रत्येकाच्या शरीरामध्ये चांगले बदल, एक पॉझिटिव्ह बदल कसे होतात हे याच्यामधून देखील आपल्याला जो रक्तदाता असतो हे त्याला स्वतःच्या शरीरामध्ये अनुभवायला मिळत असतं आणि मग डॉक्टर लोक देखील आपल्याला सांगत असतात की रक्तदान करणं हे प्रत्येकाच्या शरीराकरता फार हितकारक असतं, त्याच्यातनं कशा प्रकारे बदल होतात हे देखील ते सांगत असतात. पण बऱ्याच लोकांचं ते सुई पाहिल्यानंतर धाडस होत नाही. बरेच लोक रक्तदान करता आल्यानंतर एखाद्या सगळ्या आपल्या चेअरवरती झोपले आणि त्याच्यात दुर्दैवानं एखाद्याने जर काही खाल्लं नसेल आणि त्यांनी ब्लड डोनेशन करत असताना ब्लड डोनेशन दिल्यानंतर उठल्यानंतर त्याला जर चक्कर आली तर 4-5 जण लगेच थोडं डिस्टर्ब होत असतात. असं देखील आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळतं. पण आज या ठिकाणी आनंदाने आपण सांगितलं पाहिजे एकही व्यक्ती या ठिकाणी कोणलाच त्रास सुद्धा झाला नाही हे देखील तुमच्या सर्वांचं यश आपल्याला मानावं लागेल. कारण प्रत्येकाची रक्तदाता हा एक चांगल्या भावनेतनं आलाय, त्याची प्रत्येकाची काळजी देखील घेण्याचं काम म्हणजे सकाळच्या वेळेला जर तो 7 वाजता आला असेल तर त्याची नाश्त्याची व्यवस्था आणि दुपारी 12 नंतर जर असेल तर त्याची जेवणाची व्यवस्था आणि संध्याकाळी जर तो ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.